जय छत्रपती शिवराय. तर मंडळी, पहिल्यांदा तर तुम्हाला 2026च्या खूप 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 शुभेच्छा. आणि तुम्हाला हे नवीन वर्ष खूप सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावो. महत्त्वाचं म्हणजे हे जे नवीन वर्ष आहे ते तुम्हाला सकारात्मक, यशस्वी जावो. आज मी आणि कारभारी म्हणजेच दिनेशराव, आम्ही आलेलो आहोत माहूरगडला. आता बऱ्याच जणांचं हे म्हणणं आहे की माहूरगडची श्री रेणुका देवी आई ही तुमची कुलस्वामिनी आहे का? मला खूप जण विचारतात. तर नाही, कुलस्वामिनी आमची तुळजाभवानी आहे आणि तिथेही आमचे कुलाचार असतात, म्हणजे वार्षिक कुलाचार असतात. पण इथलं जे आहे म्हणजे माहूरगडला श्री रेणुका देवी आहे. म्हणजे काय आहे ना, तिचं आणि माझं एक काय म्हणतात, एक असं कनेक्शन, ते बॉन्डिंग जे आहे ना, ते आता मी शब्दात वगैरे काही सांगू शकत नाही. आणि आमचं म्हणतात ना, म्हणजे माझं ना एक सर्वस्व, एक श्वास जो आहे तो देवी आहे. म्हणजे काय ते कधीतरी नंतर पुढे एखादा व्हिडिओ मी करीन किंवा लाईव्ह वगैरे घेईन याबद्दल, की का असं. तर आम्ही नवीन वर्षावरती देवीआईकडे आलो होतो. देवीआईला मला वाटते आता वर्ष झालं असेल, वर्ष दीड वर्ष झालं असेल आम्ही आलो नव्हतो. का तर मुलीच्या एक्झाम्स, म्हणजे ते नीट वगैरे मेडिकलचे बरेच बाबा ते गोंधळ होते, खूप गोंधळ होता तो मेडिकलचा. आणि फायनली तिचं ते ॲडमिशन गव्हर्नमेंटमध्ये झालं दापोलीला. त्यामुळं आम्ही आता म्हणजे त्या गोष्टीतून तरी आम्ही आता बाहेर आहोत. आणि मुलगा माझा सुट्टीला आजीबाबांकडे गेला होता, त्याच्यामुळे ते सगळे म्हणाले की आता यावेळी काय आम्ही येत नाही, तुम्हीही दोघंच जा. आणि देवीआईचं हे पहा, इथं आलं ना, काय माहीत बरं का, कुठून एवढी ऊर्जा येते. बरं, महत्त्वाचं हे की इथं बांधकाम वगैरे त्यांचं कामकाज सुरू आहे. मंदिराचं म्हणजे नूतनीकरण वगैरे सुरू असल्यामुळे काही रस्ता वगैरे थोडासा बंद आहे. बाजूने वगैरे त्यांनी सोय केली आणि भाविकांची कसलीही गैरसोय होणार नाही अशी सोय त्यांनी केलेली आहे. अतिशय म्हणजे काय म्हणतात की अप्रतिम अशी सुविधा आहे तिथं, की बांधकाम सुरू आहे म्हणून आपलं काहीसुद्धा तिथं असं अडचण येत नाही आपल्याला. आता हा पहा, हा मानाचा जो विडा असतो देवीसाठी आपण न्यायच असतो. तर जे ओटीचं साहित्य आहे, म्हणजे आता बघा मी काय करते, ओटीचं साहित्य आहे ते मी म्हणजे साडी, त्याच्यानंतर जे तांदूळ, डाळ, साखर वगैरे जे काही असतं ओटीचं, ते मी घरातून म्हणजे जिथं आम्ही राहतो तिकडूनच आम्ही ते घेऊन जातो. कारण मला साडी जरा थोडी चांगली घ्यायची असते देवी आईसाठी. हे पहा, हे तिथं आम्ही लाईनमध्ये थांबलो होतो ना मंदिराच्या, तिथून ना खूप लांब तो कुंड आहे, खूप लांब होता. तर तो मी झूम करून असा तुम्हाला दाखवला आहे, त्याच्यामुळे तो कदाचित तुम्हाला ब्लर दिसेल. आणि त्या लाईनमधून, त्या खिडकीतून ते मी केलेलं आहे. खूप लांब होता. आणि लाईनमध्ये आम्हाला जास्त कधी थांबावं लागलं नाही बरं का आजपर्यंत. लगेच दर्शन होऊन जातं. ओटीच्या साहित्याची पिशवी माझ्यासोबत होती आणि त्याच्यामध्ये सर्व ओटीचं साहित्य, मला ते व्हिडिओमध्ये नाही बरं का सगळं दाखवता आलं. ते काढता काढता जेवढं अगदी थोडंसंच एक अर्ध्या मिनटाचंच मी ते दाखवले, पण त्याच्यामध्ये सगळं साहित्य काढेपर्यंत ना मला ते व्हिडिओ करणं आतमध्ये सिक्युरिटीची परमिशन घेऊन थोडासा काढला, पण ते सर्व ओटीचं साहित्य ते म्हणजे शूटच झालं नाही. तर आतून मी सिक्युरिटीकडून ताट मागवून घेतलं आणि हे मांडायचं सुरू आहे माझं. 2 ओटी वगैरे सगळं, 2 साड्या वगैरे आहेत. आणि हे पहा, मला नंतर ओटीत मला पुजाऱ्यांनी हे सर्व असं माझी ओटी, असं म्हणतात ना की प्रसाद वगैरे सगळं ते असं मला ओटीत दिलं. इथं मुखदर्शन आहे बघा. ज्यांना जर लाईनला थांबायचं नसेल तर इथून मुखदर्शन आहे, मी तुम्हाला दाखवते पुढं. नवीन वर्ष असल्यामुळे अफाट गर्दी झाली होती. नंतर आत्ता गर्दी तुम्हाला दिसत नसेल, पण नवीन वर्षामुळे नंतर एवढं ट्रॅफिक जाम झालं होतं, बापरे. इथून बघा तुम्ही देवीचं दर्शन, मुखदर्शन घेऊ शकता. पण ना, आपण एवढ्या लांब येतो तर मुखदर्शनपेक्षा धर्मदर्शन घेतलेलं म्हणजे कधीही चांगलं असं मला वाटतं. आणि असंही आपल्याला जास्त एवढा काही वेळ लागत नाही. आपण खास करून देवीसाठी येतो किंवा देवासाठी येतो आणि एवढा वेळ तर नक्कीच आपल्याकडं असतोच ना.
इथं पहा, इथं हे मुखदर्शन आतून मी बराच प्रयत्न केला बरं का, की किमान तुम्हाला थोडंसं, कारण आतमध्ये ना कॅमेरा अलाउड नाही आहे. आणि ठीक आहे, आतमध्ये ते ओटीचं जे होतं ना तेवढ्यापुरतं मी ते बाहेर ताट घेतल्यामुळं तेवढंच मला ते शूट करता आलं. बाकी कॅमेरा अलाउड नाही आहे. बाहेर परिसरामध्ये कॅमेरा अलाउड आहे. आणि इथं काय होतं की मी तुम्हाला दर्शन म्हणजे मिळावं म्हणून बराच प्रयत्न केला. त्याच्यामधून बघा तुम्हाला दिसतंय का इथून. तर आतमध्ये आरतीची तयारी सुरू होती, त्यामुळं आम्हाला आरतीसुद्धा मिळाली नवीन वर्षावरती देवीची. मला इतकं छान वाटते, मी ते शब्दात तुम्हाला नाही म्हणजे ते वर्णन करू शकत नाही की मला देवीला भेटल्यावर जो काही आनंद मिळतो, जे काही आमचं म्हणजे हे पहा, हे आम्हाला देवीच्या म्हणजे तोंडातील जो असतो तो विडा, तो आम्हाला असा प्रसाद म्हणून त्यांनी दिला आमच्या दोघांना. म्हणजे आमच्या दोघांनाच नाही बरं का, सर्वांना देतात, फक्त मी हे आमच्या दोघांचं दाखवते. आणि हा पूर्ण बाहेरचा परिसर आहे. आणि कामकाज सुरू असल्यामुळे थोडंसं त्यांचं ते सुरू आहे ना काम, बांधकाम. इथं तुम्हाला काही अभिषेक घालायचा असेल तेही आतमध्ये आहे. तुम्हाला काही पूजा करायची असेल विशेष, तेही आतमध्ये आहे. इथं जमदग्नी ऋषी म्हणजे रेणुका देवीचे जे पतिदेव आहेत त्यांचं मंदिर आहे बाहेर. आणि इथं गणेश मंदिर आहे. तिथल्या सर्व मूर्ती ज्या आहेत ना त्याच्यामध्ये ना एक असं काय म्हणतात ना, एक अलौकिक असं काहीतरी आपल्याला खूप असं काहीतरी जाणवतं बरं का. आणि बाहेर तुम्हाला जर विडा हवा असेल, आता बघा खाली ना डोंगराच्या खाली गडाच्या पायथ्यापासून तुम्हाला ते पानं वगैरे दिली जातात. आम्ही काय करतो माहिती आहे का, आम्ही वरती आल्यानंतर डायरेक्ट कुटलेला म्हणजे ते काय होतं, खालची जी पानं आपण घेतो तिथं सुपारी पान वगैरे जे घेतो ते वरती कुटून देतात. त्यांना ते दक्षिणा द्यायची असते, ते कुटून देतात. पण तिथंच डायरेक्ट कुटलेलाही तुम्हाला मिळतो. तर तिथं आपण म्हणायचं की हा आम्हाला 50 पानांचा द्या, आम्हाला 100 पानांचा द्या, 200 पानांचा द्या. हा आपला ऐच्छिक विषय आहे. तर ते तिथं तुम्हाला डायरेक्ट मिळतो, तर तुम्ही तिथं वरती डायरेक्ट घेऊ शकता. हे पहा किती सुंदर ना. असं देवीला पाहिलं ना की असं वाटतं की बास इथंच थांबावं आणि तिच्याकडं पाहत बसावं. आणि तुम्हाला सांगते, देवाला आता माझं कसं आहे माहिती आहे का, देवाला गेलं किंवा देवदर्शन केलं म्हणजे देव पावतो, ही काही लोकांची खुळसट भावना आहे बरं का. देवाला आत्मसमर्पण करावं लागतं. दुसरी गोष्ट, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये किती लॉयल सर्वांशी राहता. म्हणजे कसं होतं, लॉयलच फक्त नाही बरं का, समोरची माणसं आपल्याला फसवत असतात, समोरची माणसं आपल्याला बराच त्रास देत असतात, तरी पण आपण त्याकडं ना जास्त लक्ष न देता आपण आपलं कर्म चांगलं करत राहणे. आपण कुणाविषयी वाईट किंवा अपमानित असं कुणाला म्हणजे मला ना कुणाचं असं विनाकारण इन्सल्ट करायला आवडत नाही. दुसरी गोष्ट, माझा शत्रू जरी असेल तरी त्याला जर मदत हवी असेल ना तर ती मदत तिथं करायची कुठलाही विचार न करता. हा माझा पहिला स्वभाव आहे, मदत करायची. आणि काहीही असू दे, आपल्याला जर आवाक्याच्या बाहेर असेल ना तर किमान आपण थोडं तरी त्याच्यामध्ये खारीचा वाटा घ्यावा, पण ना अडचणीमध्ये धावून जायचं कुणाच्याही. आता आम्ही निघालो, आमचं दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे बरं का. फक्त असं आहे की माझं कसं आहे ना की मला खोटेपणा आवडत नाही, एवढंच आहे. बाकी मला जर कुणी असं मला म्हणजे फसवलं किंवा काही केलं, मी लक्ष देत नाही किंवा त्या माणसाबद्दल अपशब्दही वापरत नाही. मी माझं कर्म चांगलं करत राहणार. आणि हे बघा, आम्हाला थोडी सेल्फी काढायची होती. कर्म चांगलं करत राहायचं आहे. असं नाही की चांगलं वागायचं म्हणजे अगदीच दुसऱ्याच्या पायाखाली जायचं असं नाही, पण दुसऱ्यांना मदत करत राहायचं. वाईट कुणाबद्दल बोलायचं नाही, कुणाबद्दल वाईट चिंतन तर कधीच नाही करायचं. ह्याचा जो आपल्याशी वाईट वागतो त्याच्याविषयी पण वाईट नाही चिंतन करायचं, कारण तो त्याचं कर्म करत असतो, त्याच्या कर्माचं फळ त्याला मिळत जाईल. पण आपण मात्र आपलं कर्म चांगलंच करायचं. आणि आपल्या देवाला आपलं आत्मसमर्पण हवं असतं, तेवढंच. बाकी पैशाला वगैरे तर काही किंमत नसते देवासमोर. हे पहा, ह्यांचे रिच्युअल्स वगैरे जे आहेत ते सुरू आहेत. आणि व्हिडिओ खूप धावता झाला आहे बरं का, त्याच्यामुळे मी इतकं पटपट बोलले. मला खूप बोलायचं आहे देवीविषयी, माझ्याविषयी, असं ते मला खूप बोलायचं आहे. पण ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलेन मी. आणि आता आम्ही निघालो आहोत, अनुसया माता मंदिर इकडे निघालो आहे वरती. तिथून दत्तशिखरला जाणार आहे. ते व्हिडिओ तुम्हाला आपल्या सेकंड चॅनलवरती पाहायला मिळतील. धन्यवाद.